आणि गीता या भूमीमध्ये ज्ञानेश्वरी निर्माण करायची आहे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा महाभारतातलं बरंचसं काही आलेलं आहे. म्हणून ज्या मूळ ग्रंथावर टीका केलेली आहे त्या महाभारताचंही वर्णन घडलं पाहिजे. अगोदर सर्व वाङ्मयाचं वर्णन करून झालेलं आहे. गणेश भगवंताचं वर्णन करत असताना ज्ञानोबारांनी सगळी वाङ्मय आणलेली आहेत आणि पुन्हा सगळ्या वाङ्मयाचा अंतर्भाव ज्या मुख्य ग्रंथात होतो असं महाभारत, त्याचंही वर्णन ज्ञानोबारा या ठिकाणी करतात. व्यास महर्षींची विशाल असलेली बुद्धी आहे, कारण साक्षात भगवान परमात्माच व्यास महाराजांच्या रूपाने प्रगट झालेले आहेत. असं म्हटलंय, शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवंतौ पुनः पुनः. आज भगवत पूज्यपाद शंकराचार्यांची सुद्धा जयंती आहे. शंकरम शंकराचार्यम आणि केशवम बादरायणम. भगवान शंकरच शंकराचार्यांच्या रूपाने प्रगट झाले आणि भगवान केशवच बादरायण म्हणजे व्यास महर्षींच्या रूपाने त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. आणि म्हणून भगवान परमात्माच त्या ठिकाणी व्यास महर्षींच्या रूपाने प्रगट झालेले आहेत. भगवंतांनीच वेद प्रगट केले, परंतु वेदांचा अधिकार सगळ्यांना नाही, वेद सर्वांना सुलभ नाहीत. म्हणून भगवंतांनीच प्रगट होऊन अवतार घेऊन पंचम वेद म्हणून महाभारताची रचना केलेली आहे. महाभारत हा पंचम वेद आहे असं म्हटलेलं आहे आणि सर्वांना हे महाभारत सुलभ आहे. म्हणून महाभारतामध्ये काय काय आहे ज्ञानोबाराय वर्णन करतात. आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक गुणा सगुणपणाचे बीक बहुअस येथ. आणि क्षणभर जर विचार करून पाहिलं तर ज्ञानोबाराय म्हणतात महाभारतामध्ये रंगी सुरंगतेची आगळीक, रंगांना सुरंगतेची आगळीक महाभारतामध्ये प्राप्त झालेली आहे. आणि गुणा सगुणपणांचे बीक बहुअस येथ. जे काही गुण आहेत त्या गुणांना सगुणपणाचं तेज किंवा महत्व किंवा चांगुलपणा प्राप्त झालेला आहे. अगोदर रंगांचं वर्णन केलं. आख्यान आणि उपाख्यान यातील शोभा, एक प्रकारचा आनंद किंवा मजा म्हणजेच रंग. महाभारतामध्ये अनेक आख्यानं आलेली आहेत, अनेक उपाख्यानं आलेली आहेत, अनेक कथा आलेल्या आहेत. आणि कथा ऐकता ऐकता माणसाला, मनुष्य त्याच्यामध्ये रंगून जातो. पण हा जो रंग आहे हा सामान्य रंग नाही आहे. महाभारतामध्ये रंगाला सुद्धा सुरंग प्राप्त झालेला आहे. म्हणजे रंगामध्ये सुद्धा एक प्रकारचा सात्विकपणा, चांगुलपणा त्या ठिकाणी आलेला आहे. इतरही ग्रंथामध्ये, इतरही काव्यामध्ये रंग असतात, पण ते सुरंग असतील सांगता येत नाही. काही काव्यामध्ये रजोगुणी वर्णन असतं, काही काव्यामध्ये तमोगुणी वर्णन असतं. परंतु महाभारतामध्ये वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून एक प्रकारचा सत्वगुणाचा रंग त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे. सात्विकता वाढवण्याचं काम महाभारतातली कथानकं करतात.
आणि म्हणून महाभारतामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक. जे काही रंग आहे त्या रंगाला सुरंग प्राप्त झालेला आहे, म्हणजे सात्विक रंग प्राप्त झालेला आहे. परमात्म्याचा रंग त्याला प्राप्त झालेला आहे. ही कथानक शेवटी आपल्याला हळूहळू वैराग्य भक्ती याच्याद्वारे परमात्म्याकडे घेऊन जाणारी आहेत. जसं जनाबाईंनी म्हटलंय, माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जनी. रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललाशी पतंगे. बाकीचा रंग जो आहे तो संसाराचा रंग आहे, आणि संसाराचा रंग जाऊन आपल्या जीवनात परमार्थाचा रंग प्रगट करणारी सगळी आख्यान असल्यामुळे रंगी सुरंगतेची बीक म्हटलेलं आहे. सुरंगतेची आगळीक. आगळीक आगळीक म्हणजे आधिक्य. त्या रंगामध्ये सुद्धा सात्विकपणाचं आधिक्य निर्माण झालेलं आहे, आणि गुणा सगुणपणाचे बीक बहुवस येतं. हे गुण आहेत, अनेक गुणांचं वर्णन त्या ठिकाणी महाभारतामध्ये केलेलं आहे. गुणांचं वर्णन करत असताना आपण पाहिलं 16व्या अध्यायामध्ये सुद्धा दैवी गुणांचं वर्णन आहे. दैवी गुणाचे किती गुण सांगितलेले आहेत? 26. अभयम सत्व संशुद्धीर, ज्ञान योग व्यवस्थिती, दानम दमश्च यज्ञश्च, स्वाध्यायस्तप आर्जवम, अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम, दयाभूतेश्वलो लुप्तम मार्दवम रीर चापलम, तेज क्षमा धृती शौचम, मद्रोहो नातिमानिता. एवढे 26 दैवगुण सांगितले. हे नुसते गुण नाहीत, तर हे काय आहेत? सगुण आहेत. सगुण दैवी गुण असावे, आणि दैवी गुणांच्या बरोबर जर भगवंताची भक्ती असेल तर ते सगुण होतात. एरवी गुण असतील आणि गुणाबरोबर जर भगवंताची भक्ती नाही तर मग ते गुण लगेच दुर्गुणामध्ये सुद्धा जाऊ शकतात. पण महाभारताच्या माध्यमातून जेवढे काही गुण आहेत त्या गुणांचं वर्णन करत असताना किंवा गुणांना सगुणपणाचा चांगुलपणा त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. महाभारताचं वाचन जर एखाद्या माणसाने केलं, रंगणारा मनुष्य असेल तर त्याच्या जीवनात सुरंग प्राप्त होणार आहे. महाभारतात रंगणारा असेल तर त्याला आपोआप सुरंग प्राप्त होईल. एखादा गुणवान असेल तर मनुष्याच्या जीवनात सगुणपणाचं त्या ठिकाणी बीक म्हणजे आणखीन चांगुलपणा, तेज, महत्त्व, प्रभाव, सामर्थ्य त्या ठिकाणी त्याच्या जीवनात वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सद्गुणांना पुष्ट करणारा, आपल्या जीवनामध्ये सात्विक सात्विक रंगात रंगवणारा हा महाभारत ग्रंथ आहे. म्हणून असा हा महाभारत ग्रंथ, आणि त्या महाभारत ग्रंथाने संपूर्ण त्रैलोक्य उजळले असं पुढच्या ओळीत सांगितलंय. वाचा पुढची ओळी. भानु तेजे धवळले, भानुचेनी तेजे धवळले, जैसे त्रैलोक्य दिशे उजळले, तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व. भानुचेनी तेजे धवळले, जैसे त्रैलोक्य दिशे उजळले. सूर्य त्या ठिकाणी भगवान सूर्य भगवान पूर्व दिशेला उगवतात, पण पूर्वेला भगवान परमात्मा उगवले. सूर्य उगवल्याबरोबर तिकडे संपूर्ण त्रैलोक्यामध्ये प्रकाश पसरतो.
पूर्व दिशेच्या रावळी उदयाची उदय येताची सूर्य दिवाळी एराई दिशा तेची काळी काळीमा नाही. त्या ठिकाणी संपूर्ण दिशा उजळून जातात. बिंब तरी बचकेची एवढे परी प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे. तिथे ज्ञानोबा म्हणतात शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. जसं बिंब दिसायला बचके एवढं असलं तरी सुद्धा त्रैलोक्यात त्याचा प्रकाश पकडतो, तसं शब्द सुद्धा दिसायला लहान असतील तत्वमसी किंवा अहम ब्रह्मास्मी शब्द दिसायला लहान आहे, परंतु तो तुम्हाला त्रैलोक्यात नेऊन पोहोचवतो, तुम्हाला व्यापक करून टाकतो. हे ज्याप्रमाणे आहे भानुचेनी तेजे धवळेले जैसे त्रैलोक्य दिशे उजळले. सूर्याचा प्रकाशाने जसं सगळं त्रैलोक्य आपल्याला प्रकाशित झालेलं दिसतं, त्याप्रमाणे ज्ञानोबाराय म्हणतात तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व. व्यासांच्या प्रतिभेने व्यापलेलं अखिल विश्व असं शोभतं. व्यासांच्या प्रतिभेला इथे सूर्याची उपमा दिलेली आहे. सूर्याचा जसा प्रकाश आहे तसा व्यास महर्षींच्या ज्ञानाचा बुद्धीचा प्रकाश म्हणजे महाभारत आहे. आणि त्या महाभारताचा प्रकाश संपूर्ण त्रैलोक्यामध्ये पडलेला आहे, म्हणजे ज्ञानरूपी प्रकाश. संपूर्ण वाङ्मयीन विश्व जर आपण पाहिलं तर ते सगळं वाङ्मयीन विश्व कोणाच्या ज्ञान प्रकाशाने प्रकाशित झालेलं आहे? व्यास महर्षींच्या. आपण पाहून आलो काल व्यास महर्षींनी अनेक श्लोक तयार केले, 60 लक्ष श्लोक तयार केले होते. त्यातले काही लक्ष देवलोकामध्ये नारद महर्षी त्या ठिकाणी महाभारत सांगतात. 60 लक्ष महाभारत तयार केलं होतं. काही लक्ष पितृलोकामध्ये देवल नावाचे ऋषी महाभारत सांगतात. शुकाचार्य गंधर्व लोकामध्ये यक्ष लोकामध्ये काही लक्ष श्लोक घेऊन महाभारत सांगतात. आणि एक लक्ष महाभारत वैशंपायन ऋषी जन्मेजयाचं निमित्त करून आपल्याला सांगतात. म्हणून संपूर्ण त्रैलोक्यामध्ये याचा प्रकाश पडलेला आहे असं घ्या, किंवा संपूर्ण वाङ्मयीन विश्वामध्ये यांचा ज्ञान प्रकाश पडलेला आहे. भानुचे निते जे धवळले जैसे त्रैलोक्य दिशे उजळले तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व. सगळं विश्व मिरवतंय. वाङ्मयामध्ये कुठेही आपण पाहिलं तरी व्यास महर्षींच्या महाभारतातलं कुठे नाही कुठे काही नाही काय आपल्याला ऐकायला मिळतंच. महाभारतातली एखादी कथा सहज मनुष्य सांगून जातो. महाभारतातल्याच कथा कुठेतरी ऐकायला मिळतात. एखादं काव्य असेल, एखादं नाटक असेल, एखादा ग्रंथ असेल, संत वाङ्मय असेल, सर्वांनी महाभारतातलं घेतलेलं आहे. महाभारतातले अनेक प्रसंग त्या ठिकाणी आपण पाहतो. महाभारतातले सगळे प्रसंग त्या ठिकाणी घेतलेले आहेत. कोणताही सिद्धांत समजून सांगायचा असेल तर तो महाभारतातला प्रसंग घेऊनच सांगितला जातो. भक्तीचा विषय सांगितला जातो. साधू संतांनी महाभारतातले प्रसंग त्याच्यात घेतलेत. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. महाभारतातलाच प्रसंग आहे.
अनेक अभंगात महाभारतातली उदाहरणं घेतलेली आहेत. काय वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. महाभारतातलंच उदाहरण आहे. अनेक तुकाराम महाराजांचे अभंग तुम्ही पहा, महाभारतातली आख्यानं उपाख्यानं सांगितलेली आहेत. म्हणून तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व, कशाप्रमाणे आणखीन एक उदाहरण दिलं. ह्या संपूर्ण विश्वामध्ये ज्ञानाचा विस्तार महाभारताने केलेला आहे. आणि महाभारतात सगळ्या ज्ञानाचा विस्तार कसा झाला याच्याकरता आणखीन एक उदाहरण देतात. वाचा पुढचे ओळी. का सुक्षेत्री बीज घातले, ते आपुल्या परी विस्तारिले, तैसे भारती सुरवाडले अर्थ जात. ज्ञानोबराय म्हणतात हे कशाप्रमाणे सगळं घडलंय. सुक्षेत्री बीज घातले, ते आपुल्या परी विस्तारले. ज्याप्रमाणे चांगल्या जमिनीमध्ये जर बीज टाकलं तर मग ते बीज जे आहे ते आपुल्या परी विस्तारले, ते मग आपल्या प्रमाणात जसं विस्तार पावायचं आहे तसं विस्तार पावतं. जमीन जर चांगली नसेल, बी किती चांगलं असेल, तर ते बीज जे आहेत एवढं विस्तार पावत नाही, कारण त्या बीजाला प्रतिबंध होतो. म्हणून बी चांगलं असून चालत नाही, त्याला जमीन चांगली असावी लागते. सुक्षेत्रे आणि ओलटे, बीजही पेरले गोमटे, तरी आलोट फळ भेटे परी वेळे केला. सुक्षेत्री आणि ओलटे, भूमी कशी पाहिजे, चांगली पाहिजे, ओल पाहिजे, तिला सुक्षेत्र पाहिजे, नाही तर खडकी जैसे नाही, वर्षेला नाही हो, आका आगी माझी पेरिले. खडकाळ भूमी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पेरलं, बी चांगलं सुद्धा आहे, पण बी चांगलं असून सुद्धा त्या बीचा विकास होत नाही, कारण भूमी खडकाळ आहे ना, ते पाणी धरत नाही. पण बीज न पेरावे खडकी, ओल नाही ज्याचे बुडकी. अशा ठिकाणी बी पेरून काय उपयोग होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, बीज पेरी शेती मग गाडेवरी वाहती. चांगल्या शेतात जर बी पेरलं, एक धान्य पेरलं, एक पोतं पेरलं, तर मग गाड्याच्या गाड्या भरून वाहतात. आता हे उदाहरण कशा करता दिलंय बघा. आता होई परत. का सुक्षेत्री बीज घातले, ते आपुलिया परी विस्तारले, तैसे भारती सुरवाडले अर्थ जात. इथे बी कोणतं आहे आणि भूमी कोणती आहे मला सांगा. जरा तुम्ही सुद्धा विचार करत जा. कोणतं बी पेरायचं आहे, बी पेरणारं कोण आहे, कोणत्या भूमीत पेरलंय, म्हणजे झोप यायची नाही हो, दुसरं काय नाही. बी कोणतं आहे, अर्थजात, अर्थाचं बी आहे. अर्थजात म्हटल्यानंतर धर्म अर्थ काम मोक्ष असाही अर्थ केलाय. पेरणारे कोण आहेत, व्यास महर्षी आहेत. त्यांनी बी कुठं पेरलंय, भूमी कोणती आहे, महाभारताची भूमी. आणि कोणतं बी पेरलंय, अर्थजात. धर्म अर्थ काम आणि मोक्ष, किंवा अर्थजात म्हणजे सगळ्या विषयांचं ज्ञान आहे की नाही. अर्थ म्हणजे विषय सुद्धा होतो.
त्या सगळ्या विषयांचं बी त्यांनी त्या ठिकाणी टाकलं, ज्ञानाचं बी त्याच्यात टाकलं. कुठल्या भूमीत टाकलं? महाभारतामध्ये. आणि महाभारत ही अशी भूमी की त्या भूमीमध्ये ते बी जे आहे त्याचा विस्तार एवढा झालेला आहे. किती विस्तार झालाय म्हटले का? सुक्षेत्री बीज घातले ते आपल्या परी विस्तारले. भूमी जर चांगली असेल ना तर बीचा विस्तार होतो. तसं त्याप्रमाणे व्यास महर्षींनी ही भूमी तयार केलेली आहे. कोणती भूमी? महाभारताची भूमी तयार केली, चांगली कसून भूमी तयार केलेली आहे. आणि ती कसून भूमी केलेली आहे, तिला चांगला वापसा आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मग व्यास महर्षींनीच ज्ञानाचं बी पेरलेलं आहे. मग धर्माचं ज्ञान असेल, अर्थाचं ज्ञान असेल, कामाचं ज्ञान असेल किंवा मोक्षाचं ज्ञान असेल, आणि त्याचा एवढा विस्तार केलेला आहे, आपोआप त्याचा एवढा विस्तार झालेला आहे. वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून धर्म कसा केला पाहिजे, नेमका धर्म म्हणजे तरी काय, धर्म कशा करताय, अर्थ हा सुद्धा पुरुषार्थ आहे पण अर्थ कशा करताय, काम हा सुद्धा पुरुषार्थ आहे पण काम कशा करताय. धर्म नेहमी आपला हा विषय येतो. धर्म, अर्थ आणि काम हे साधन पुरुषार्थ आहे. शांती पर्वामध्येच प्रत्येकाला विचारलं विदुर काकांनी, कोणता पुरुषार्थ माणसाने प्राप्त करून घेतला पाहिजे. नकुल महाराज उठले, म्हणले सगळ्यात पहिला पुरुषार्थ जर कोणता असेल तर तो अर्थ पुरुषार्थ आहे. माणसाने जीवनात पहिला अर्थ कमावला पाहिजे, कारण अर्थ आहे तर मग सगळंच करता येते माणसाला. अर्थ जर नसेल तर माणसाच्या जीवनात काहीच उपयोग राहत नाही. ज्याच्या जीवनात अर्थ आहे त्याला परमार्थही करता येत, आणि अर्थ नसेल त्याला कोणी विचारत नाही. म्हणून कोणता पुरुषार्थ केला पाहिजे? अर्थ. अर्जुनाला विचारलं, बाबा तुझं काय म्हणणं आहे? अर्जुन म्हणायला लागला, माझं सुद्धा म्हणणं नकुलासारखंच आहे. अर्थ पुरुषार्थ खूप महत्त्वाचा आहे. संतांनी सुद्धा म्हटलंय, जोडून या धन अर्थश्य पुरुषो दासः. एवढे मोठे त्या ठिकाणी भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य कोणाच्या बाजूने राहिले? दुर्योधनाच्या. का राहिले दुर्योधनाच्या बाजूने? अर्थश्य पुरुषो दासः. एवढा मोठा कर्ण, त्या कर्णाचं तर असं वर्णन केलंय, भगवान परमात्मा विदुरांच्या घरी गेल्यानंतर शिष्टाई फसली, आणि शिष्टाई फसल्यानंतर भगवान विदुराच्या घरी गेले, निघून रागून निघून गेले. चला आता युद्ध होणार आहे. विदुराच्या घरी, विदुरा घरी घरच्या भक्षुनी कन्या, पण तिथे दुसऱ्या दिवशी कर्ण भेटायला गेला देवाला. विदुर काकांना त्या ठिकाणी निरोप आला, कर्ण भेटायला आलेला आहे. विदुर काका म्हटले, त्याला सांगा मला वेळ नाही, माझ्याकडे पाहुणे आलेले आहेत, उद्या ये. आज महत्वाचा पाहुणा आलेला आहे. पाहुणे घराशी. कर्णाने निरोप दिला, मी तुम्हाला भेटायला नाही आलो, तुमच्या पाहुण्यालाच भेटायला आलोय. पाहुण्याला भेटायला आलोय म्हटल्यानंतर मग विदुर काका म्हटले येऊ द्या. भगवंताला विचारलं, तुम्हाला भेटायला आलं, चालतंय का तुम्हाला? भगवान म्हटले येऊ द्या ना, काय हरकत नाही. कर्ण चांगलाच मनुष्य आहे. आला कर्ण. आल्यानंतर भगवंताला नमस्कार केला. हो, बरं वाटतं ना? झोप येत नाही ना? मग अशा गोष्टी सांगितल्या नवीन नवीन की झोप येत नाही. ते ओव्या सांगायला लागलं का झोप येते? कशा करता कर्ण आलेला आहे? कशा करता आला बाबा? म्हणजे देवा माफी मागायला आलो. माफी? कशाची माफी?
काल जे काही सभेमध्ये घडलं ना देवा, त्याच्याबद्दल मी माफी मागायला आलो. काल जे व्हायला नव्हतं पाहिजे ते झालं. सभेमध्ये दुर्योधनाने तुमचा काय केला? अपमान केला. दुर्योधनाने भगवंताला बंदीखान्यात टाकण्याचा आदेश दिला होता आणि देवाने विश्वरूप धारण केलं होतं. म्हणून मला ते वाईट वाटलं. माझा मित्र आहे किती केलं तरी देवा, त्याच्या वतीने तुम्ही त्याला काय करा? माफ करा. म्हणून माफी मागायला मी आलोय. भगवान म्हटले काय हरकत नाही, तू माफी मागायला आलास, पण माझं सुद्धा तू एक ऐकलं पाहिजेस, तर मी तुला माफ करेन. म्हणजे काय ऐकायचं? काही नाही म्हटले. मला कमीत कमी आता मी जात असताना मला वेशीपर्यंत तू सोडायला माझ्याबरोबर यायचंस. का बाबा देवा, तुम्हाला काय भीती वाटते का? नाही, भीती वगैरे काय नाही, पण मला तुझा सहवास घडला पाहिजे. मग कर्ण थांबवून घेतलं देवाने थांबवून घेतल्यानंतर विदुरागरचा सगळा पाहुणचार झाल्यानंतर देव जायला निघाले. आणि जात असताना भगवान परमात्म्याने कर्णाला सांगितलं माझ्याबरोबर तू यायचंस. नवे नवे भगवान परमात्माच कर्णाच्या रथात जाऊन बसले. आता कर्णाच्या रथात बसल्यानंतर कर्णाने आपल्या सारथ्याला खाली उतरलं आणि स्वतः सारथी झाला कर्ण. थोडा वेळ अंतर चालून गेल्यानंतर म्हणले आता माझ्या रथात बसायचं. देवाने आपल्या रथात कर्णाला बसवलं. आणि जात असताना भगवंतानी कर्णाबरोबर बोलायला सुरुवात केली. म्हटले कर्णा, तुला एक गोष्ट मला सांगायची, अजून वेळ गेलेली नाही, संधी गेलेली नाही. कशा करता काय सांगायचं आहे देवा? तर तू त्या ठिकाणी स्वतःला राधे समजतोस, पण तू स्वतः राधे नसून कोण आहेस? कौंतेय आहेस. तू माझ्या आत्याचा काय आहेस? मुलगा आहेस. जसा अर्जुन मला आहे ना प्रिय आहे ना, त्यापेक्षा तू जास्त प्रिय आहेस. आणि म्हणून मला असं वाटतं तुझ्यासारख्या माझा प्रिय असलेल्याने, माझा नातेवाईक असलेल्याने अधर्माची बाजू घेणं योग्य नाही. म्हणून तू जर म्हणत असशील तर मी माझ्या रथात असाच बस, आपण दोघेही पांडवांच्याकडे जाऊ. मी स्वतः पांडवांना सगळं राज्य तुला द्यायला सांगतो. अर्जुन तुझ्या डोक्यावर छत्री धरील, भीम तुझ्या चपला त्या ठिकाणी वागवील, सगळ्यांना तुझी सेवा करायला सांगतो, तुला राज्य द्यायला सांगतो. फक्त तू एक काम कर, माझ्याबरोबर चल. कर्णाने काय म्हटलं? म्हटले देवा, तुम्ही हे सांगितलं पण हे सांगायला उशीर खूप केला हो. अगोदर सांगायला पाहिजे होतं. किती अपमान सहन केला मी, सांगा बरं. त्याच्या अगोदर कुंतीने जाऊन सांगितलं. मला किती त्रास झाला देवा. आणि आता मात्र जन्मभर मी त्या दुर्योधनाचं अन्न खाल्लं, जन्मभर मी त्याचे धन वापरतोय. आणि अर्थस्य पुरुषो दासः, मनुष्य अर्थाचा काय होऊन जातो? दास होऊन जातो. पण आता मी येऊ शकत नाही देवा. इंद्राचं राज्य दिलं ना तरी मी माझं वचन सोडणार नाही किंवा माझी मैत्री सोडणार नाही असं म्हटलं. कशा करता आलं? सुक्षेत्री बीज घातले, ते आपुल्या परी विस्तारले, तैसे भारती सुरवाडले अर्थ जात. धर्म अर्थ, अर्थ हा पुरुषार्थ आहे. भीम म्हणतो अर्थ आपला धर्म, नकुल म्हणतो अर्थ पुरुषार्थ आहे, अर्जुन म्हणतो अर्थ पुरुषार्थ आहे. भीमाला विचारलं, भीम म्हणतो काम पुरुषार्थ आहे. कामनेमुळेच मनुष्य अर्थाच्या मागे लागतो. कामनेमुळेच मनुष्य धावत राहतो, प्रयत्न करत असतो. मनातल्या कामना हाच पुरुषार्थ आहे, पूर्ण करणं. धर्मराजाला विचारलं, धर्माने सांगितलं धर्मही पुरुषार्थ नाही, अर्थही पुरुषार्थ नाही, कामही पुरुषार्थ नाही. पुरुषार्थ जर कोणता असेल तर मोक्ष एव परम पुरुषार्थ. जो पुरुषार्थ प्राप्त केल्यानंतर माणसाला काही प्राप्त करायचं शिल्लक राहत नाही. यम लब्ध्वा च परम लाभम
मन्यते नाधिकम तथा यस्मिन स्थितो न दुःख. किती अर्थ प्राप्त केला मिळवायचं राहतं, किती धर्म केला त्या ठिकाणी मिळवायचं राहतं. आपण नेहमी पाहत असतो धर्म हा धर्माकरता नसून धर्म हा मोक्षाकरता आहे, अर्थ हा धर्माकरता आहे, किंवा अर्थ हा धर्माकरता आहे, धर्म हा मोक्षाकरता आहे, आणि काम जो आहे तो जीवन निर्वाह चालण्यासाठी असं म्हटलंय, भागवतात वर्णन केलंय. म्हणून भागवताम आपलं महाभारतामध्ये तेथ भारती सुरवाडिले अर्थ जात, वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून व्यास महर्षींनी ह्या धर्म अर्थ काम मोक्ष या पुरुषार्थांचं वर्णन केलंय असा एक अर्थ घ्या. किंवा अर्थ जात म्हणजे सगळ्या विषयाचं ज्ञान, सर्व विषयांचं ज्ञान त्या ठिकाणी इतकं विस्तारलेलं आहे, आणि त्या विस्ताराला कारण काय, व्यास महर्षींना सापडलेली ही महाभारत रूपी भूमी, आणि त्याच्यामध्ये व्यास महर्षींनी पेरलेलं सगळ्या ज्ञानाचं बीज. भूमी चांगली असल्यामुळे वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून वेगवेगळ्या आख्यानांच्या माध्यमातून का सुक्षेत्री बीज घातले ते आपुल्या परी विस्तारले, तैसे भारती सुरवाडले म्हणजे विस्तार पावले, अर्थ जात म्हणजे सगळे विषय आणि त्या विषयांचं ज्ञान, किंवा धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांचं ज्ञान त्याचा विस्तार झालेला आहे. आणखी ज्ञानोबराय वर्णन करतात, ना तरी नगरांतरी वशिजे तरी नागरची होईजे, तैसे व्यासोक्ती तेजे दवळत सकळ. काय, ना तरी नगरांतरी वशिजे तरी नागराची होईजे, नागरची काय याच्यात नागराची होईजे, तैसे व्यासोक्ती तेजे धवळीत सकळ. अथवा शहरात राहिलेने जसा मनुष्य चाणाक्षच होतो, त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीतील तेजाने सर्व गोष्टी स्पष्ट किंवा उज्ज्वल झालेल्या आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, ना तरी नगरांतरी वशिजे तरी नागरची होईजे. पूर्वीच्या काळामध्ये नगर असायचं आणि एखादं गाव असायचं. नगर म्हणजे शहर, आणि शहरामध्ये एखादा मनुष्य आल्यानंतर लगेच त्याच्या ज्ञानात भर पडायची. खेडेगावातला एखादा मनुष्य शहरात गेला तर तिथलं काही आधुनिक ज्ञान वगैरे असेल त्याच्या ज्ञानात काय पडायची, भर पडायची. तसं आता इथे म्हणजे जसा सहवास माणसाला प्राप्त होतो तसा तसा माणसाच्या जीवनात बदल होतो. मनुष्य संगतीने त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो. जसं नगरात गेल्यानंतर मनुष्य काय होतो, नागर होतो. नागर होतो म्हणजे तेवढं त्याला ज्ञान, तिथलं व्यवहाराचं ज्ञान वाढतं, व्यावहारिक ज्ञान वाढतं, लौकिक ज्ञान त्याचं वाढतं, कारण ज्ञानाच्या अनेक गोष्टी तिथे असतात. आता जसं आपण गावात पारायण करणं आणि इथे ज्ञाने आळंदीत येऊन पारायण करणं, आळंदीत मनुष्य आला आणि नुसता राहिला तरी त्याच्या ज्ञानात आपोआप भर पडत राहते. अनेक ठिकाणी चांगलं ऐकायला मिळतं, प्रवचन ऐकायला मिळतात, कीर्तनं ऐकायला मिळतात, मोठे मोठे महात्मे दिसतात. आपोआप माणसाच्या जीवनात काय होतो, बदल घडतो. का बदल घडला? आशांच्या सहवासात तो आला. तसं एखादा खेडेगावातला मनुष्य शहरात गेल्यानंतर बरोबर त्याची भाषा बदलते, त्याची वेशभूषा बदलते, नवे नवे त्याच्या ज्ञानात सुद्धा काय पडतो, बदल पडतो.
सामान्य बोलत होता तो आता एकदम सुशिक्षितासारखा बोलायला लागला. म्हणायला लागला काय, मी पुण्याला राहतो, पुण्याजवळ राहतो म्हणून सुशिक्षित बोलायला. खेड्यातली भाषा गेली त्याची. कपड्यातही बदल झाला. धोतर घालतला होता तो आता पॅन्ट शर्ट घालायला लागला. आणखीन काय काय बदल झाला, ज्ञानातही बदल त्याच्यात झाला समजा. हे जसं आहे तसं ज्ञानोबाराय या ठिकाणी सांगतात. काय पुढं, तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ. आता इथे नगर कोणतं आहे आणि सामान्य खेड्यातला म्हणजे मनुष्य कोणता आहे? महाभारत हेच एक नगर आहे. आणि जोपर्यंत आपण महाभारत वाचत नाहीत समजायचं आपण खेडूतच आहोत, आपण अज्ञानीच आहोत. बऱ्याचशा गोष्टीबद्दल आपल्याला अज्ञान आहे. धर्म कसा करावा माहिती नाही, अर्थ कसा प्राप्त करून घ्यायचा माहिती नाही, अहो ज्ञान कसं प्राप्त करून घ्यायचं माहिती नाही, मोक्षाच्या संबंधी काय विचार आहे काही माहिती नव्हतं. पण महाभारत रूपी शहरात जर तुम्ही आला म्हणजेच महाभारत तुम्ही वाचायला लागला, महाभारत तुम्ही ऐकायला लागला, तर आपोआप तुम्ही काय होणार आहेत? शहरी होणार आहेत. म्हणजे अज्ञानी असलेले तुम्ही सगळे काय होणार आहेत? सज्ञानी होणार आहेत. तुम्हाला ज्ञानही प्राप्त होईल, विज्ञानही प्राप्त होईल. का? नातरी नगरांतरी वशिजे तरी नागरची होईजे. व्यास महर्षींनी अशी काही रचना केलेली या महाभारताची. अगदी अज्ञानातला अज्ञानी मनुष्याने जरी ते ऐकलं तरी सुद्धा त्याला ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. तरी सुद्धा त्याला तो सज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. जसं ज्ञानोबाराय म्हणतात किंवा जनाबाई म्हणतात, ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा. तसं तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ. त्याप्रमाणे नगरात आल्यानंतर जसा मनुष्य सुज्ञान होतो, लौकिक का होईना त्याला ज्ञान होतं, त्याप्रमाणे महाभारताचा ज्यांनी आश्रय केला किंवा व्यासोक्ती तेजे, व्यासांची उक्ती म्हणजे महाभारत आणि त्याचं तेज म्हणजे ज्ञान, धवळत सकळ. जिकडे पाहावं तिकडं लोकांच्या मुखात लोकांना झालेलं जे ज्ञान आहे ते दिसतंय. हा सगळा प्रकाश कोणाचा आहे? म्हणतात महाभारत रूपी शहरात लोक राहायला आलेली आहेत. त्यामुळं आता त्यांना सगळं ज्ञान झालेलं आहे. अगदी मेल्यानंतर मनुष्य कुठं जातो सामान्य माणसाला याचं काहीच ज्ञान नाही. पण महाभारत वाचल्यानंतर त्याच्यात वर्णन केलं आहे मेल्यानंतर कुठं जातो. महाभारतामध्ये अशी काही उदाहरणं आहेत. हो, काय ते तुकाराम महाराजचा अभंग आहे ना, दुर्योधनाने बुडी दिली नरकामध्ये. तो तोंड दाखवत नव्हता, बुडी दिली नरकात दिली. मुख दाविना धर्म म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात. तो धर्मराजाला आपलं तोंड दाखवत नव्हता. कुंभपाखी बुडी दिली दुर्योधने, दाविना लज्जेने मुख धर्मा. इतिहास आहे तो. स्वर्ग कसा असतो त्याचं वर्णन केलंय, नरक कसा असतो त्याचंही वर्णन केलंय. जीव गेल्यानंतर मग त्या जीवाचा प्रवास कसा होतो त्याची अनेक उदाहरणं कथानकं सांगितलेत. कुठं कुठं थांबावं लागतं, कसं त्याला जावं लागतं, कोणतं कर्म केल्यानंतर कोणता जन्म प्राप्त होतो आणि मुक्ती कशी प्राप्त होते हेही सांगितलंय. म्हणून आणि काय तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ. सापडला का?
व्यासोक्ती तेजे धवळत सकळ, म्हणजे व्यास महर्षींच्या वाणीच्या तेजाने सगळं उज्ज्वल झालेलं आहे. सगळीकडे धवळीत करणे म्हणजे उज्ज्वलित करणे. व्यासांच्या प्रभावी प्रसन्न वाणीचा आश्रय काय? बुडी दिली कुंभ पाकी दुर्योधने, दाविना लाजेने मुख धर्मा. तेच आहे, आपण म्हटलं तेच आहे. आश्रय प्रसन्नवाणीचा आश्रय केल्यामुळे वाङ्मयाचे मूळचे ओबड स्वरूप जाऊन त्याला आकर्षित एक सुव्यवस्थितपणा प्राप्त झाला. माणूस नगरात राहिला की जसा नागर म्हणजे हुशार होतो त्याप्रमाणे घडलेला आहे. म्हणजे सगळ्या लोकांना सगळ्या प्रकारचं ज्ञान व्यासमहर्षींच्या या महाभारतामुळे झालं. आणखीन एक उदाहरण दिले व्यासमहर्षींनी, वाचा पुढे तुम्हाला कळेल. ज्ञानोबरायांची उदाहरणं आहेत ही सगळी. महाभारतामुळे माणसाच्या जीवनात कसा बदल घडतो, महाभारताचा प्रभाव काव्यावर कसा झाला, महाभारताचा प्रभाव इतिहासांच्यावर कसा झाला, महाभारताचा प्रभाव पुराणावर कसा झाला, हे ज्ञानोबराय त्या ठिकाणी सांगतात की प्रथम वैसा काळी प्रगटे जैशी आगळी अंगना अंगे. हा दृष्टांत आहे. सिद्धांत कोणता सांगायचा आहे बघा ना, मागं पुढं बघा काही सिद्धांत आहे का? तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरवे पण पातले, ते जानोनी काय आश्रयिले इतिहास. त्याप्रमाणे व्यासांच्या उक्तीने अलंकारलेलं सगळं अलंकार प्राप्त झालेला आहे, मोठेपणा प्राप्त झालेला आहे, चांगुलपणा प्राप्त झाला आहे, शोभा प्राप्त झालेली आहे. कोणाला? इतिहासांना. आणि म्हणून सगळ्या इतिहासांनी महाभारताचा आश्रय केलेला आहे हे सांगण्याकरता. महाभारताचा आश्रय केल्यामुळे त्यांना शोभा आली. कोणाला? इतिहासांना. इतिहास होतेच, घडलेला इतिहास आहे. पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध झालं हा इतिहास आहे, किंवा कौरवांचे पूर्वीचा सगळा इतिहास सांगितला आहे. कुठून सुरुवात झाली पार इतिहासाला सांगायला? फार पूर्वीपासून सुरू झाला हा इतिहास. भरतवंश मी परवाच सांगितलं. भारत नाव का पडलं? कारण भरताचा हा वंश आहे. आता भरताच्या अगोदर तो दुष्यंत आणि ती शकुंतला, त्यांच्या विवाहाची कथा महाभारतात अगोदर दिली. त्याच्या अगोदर महाभारताची सुरुवात करतानाच जे काही चरित्र सांगितलेले आहेत त्या चरित्रामध्ये आपण काल पाहून आलो. देव आणि दानव यांच्या मंथनाचं वर्णन केले. देव आणि दानव यांनी समुद्राचं मंथन केलं ते सांगितलं. नागांचा जन्म कसा झाला ते सांगितलं. गरुडाचा जन्म कसा झाला ते सांगितलं. मग गरुडाची आई, त्या नागांची आई, त्यांच्या भांडणाचं वर्णन मी पहिल्याच दिवशी सांगितलंय. आणि तिथून पुढे सांगत असताना हा भरतवंशाला सुरुवात केली. भरतवंश सांगतानाही अगोदर ते भारताचा जन्म कसा झाला. दुष्यंत नावाचा राजा आहे. वनामध्ये फिरत असताना आश्रमामध्ये गेला. कोणाचा आश्रम आहे? सुंदर आश्रम पाहिला तर हा कण्व ऋषींचा आश्रम आहे. मग महाराज कुठं गेलेले आहेत? महाराजांना भेटायचं आहे. तेवढ्यामध्ये एक सुंदर युवती समोर आली ताट घेऊन. पाहुणचार करायला लागली. पाणी घ्या महाराज, बसा महाराज, आमकं महाराज, तमकं महाराज. म्हटली आमचे बाबा बाहेर गेलेत, तोपर्यंत तुम्ही इथे थांबा, विश्रांती घ्या. राजा आहे, राजा ईश्वराचाच अवतार आहे. सत्कार केला त्याने. त्या मुलीकडे पाहिलं आणि दुष्यंताच्या मनामध्ये त्या मुलीविषयी प्रिय भावना निर्माण झाली. वास्तविक पाहता दुष्यंताने विचार केला, मी क्षत्रिय राजा आहे, मी पवित्र आचरण करणारा राजा आहे, माझं मन कधी कोणाकडे जात नाही किंवा विचलित होत नाही. ज्या अर्थी या स्त्रीला पाहून माझं मन थोडं विचलित झालेलं आहे त्या अर्थी निश्चित ही स्त्री ब्राह्मण नसली पाहिजे.
ही क्षत्रिय असली पाहिजे. म्हणून विचारलं तिला, कोण आहेस तू बाई? ती म्हटली, मी कण्व ऋषींची मुलगी. नाही, तू कण्व ऋषींची मुलगी असू शकत नाहीस. माझं मन विचलित झालं, ते अर्थी तू क्षत्रियाची मुलगी असली पाहिजे. मूळ तुझं खरंच मला इतिहास सांग. मग तिने सांगायला सुरुवात केली, मी काय कण्व ऋषींची मुलगी नाही आहे. विश्वामित्रांनी तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येत विघ्न आणण्याकरता इंद्रदेवाने मेनकेला पाठवलं. करंबेला मेनकेलाच. आणि त्यांच्या दोघांच्यापासून माझा जन्म झालेला आहे. आणि विश्वामित्र हे क्षत्रिय राजा होते तेव्हा. नंतर ते तपश्चर्या करायला गेलेले. कुंतल नावाच्या पक्ष्यांनी माझं संरक्षण केलं, म्हणून माझं नाव काय पडलं. नंतर ह्या कण्व ऋषींनी सांभाळ केला. मी यांनाच बाबा समजते. म्हटले, काही झालं तरी चालेल, परंतु आता तुझ्याबरोबर मला विवाह करायचा आहे. म्हटली, बाबा मी काय एवढी स्वतंत्र नाही. माझ्या बाबाला येऊ द्या, त्यांना विचारा, मला पुढचं सांगायचं नाही. विवाह झाला आणि त्या ठिकाणी राजा काही दिवस राहिला आणि वनात निघून आपल्या राज्यात निघून गेला. इकडे कण्व त्या शकुंतलेला मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं भरत. मुलाला चांगलं शिक्षण दिलं, मुलाला मोठा केला. आणि मोठा केल्यानंतर ती शकुंतला आपल्या मुलाला घेऊन राज्यामध्ये गेली. आता तुमचा मुलगा मोठा झालेला आहे, घ्या तुमचा मुलगा, सांभाळा याला. राजा म्हणायला लागला, कोण तू, कुठून आली, माझ्या गळ्यात पडायला लागली. सगळ्या सभेच्या समोर राजाने असं म्हटल्यानंतर तिने समजून सांगितलं, तिने सगळ्या आठवणी सांगितल्या, पण राजा काही त्या ठिकाणी मान्य करायला तयार नाही. तिचं ती करुण आक्रंदन पाहिल्यानंतर आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणीने सांगितलं, अरे राजा, हा तुझा मुलगा आहे आणि ही तुझी पत्नी आहे. आणि मग राजाने स्वीकार केला. मग राजाला तिने विचारलं, एवढा मला त्रास का दिला? ते म्हटले, इतक्या दिवसांनी तू आली, मला सगळं माहिती आहे, मी मान्य केलं असतं, पण हे समाज मान्य करील का? पण समाजाच्या समोर आकाशवाणीने सांगावं, देवांनी साक्ष द्यावी, म्हणून मी हे केलं. म्हणून त्या राजाचं नाव आहे भरत. आणि त्या भरताचा वंश पुढे आहे बरं का. म्हणून ते महाभारत आहे. म्हणून काय सांगित होतो मी, ना तरी की प्रथम वैसा काळी लावण्याची नवाळी प्रगटे जैशी आगळी. हो, अंगना म्हणजे स्त्री, मुलगी. स्त्रीच्या अंगी प्रथम वैसा काळी म्हणजे तरुणपणामध्ये, एकदम तरुण वयामध्ये लावण्याची नवाळी, किंवा ज्याप्रमाणे वयाच्या प्रथम अवस्थेत म्हणजे तारुण्यात स्त्रीच्या शरीरावर सौंदर्याची नवलाई विशेष प्रगट होते. नवाळी म्हणजे बहर, भर, अपूर्वता किंवा नवलाई म्हणजे सौंदर्य वाढतं. तसं इथे आता या स्त्रिया म्हणजे कोणत्या आहेत? इतिहासातल्या कथा ह्याच कोणी स्त्रिया आहेत. आणि त्या जीर्णशीर्ण झालेल्या होत्या, त्या म्हातारी झाल्या होत्या, परंतु महाभारताचा आश्रय केल्यामुळे ह्या सगळ्या कथा आता परत तरुण झाल्या. ह्या कथा ऐकायला आनंद येऊ लागला. या कथा त्या ठिकाणी आणखीन सुरस वाटू लागल्या. कशामुळे? महाभारतामुळे. आणखीन महाभारतामुळे काय काय घडलेलं आहे त्याचा विचार उद्या 4 वाजता. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज.